ॲगॅमेनॉन हा प्राचीन ग्रीकमधील मायसिनी या राज्याचा राजा. इपिजिनिया ही त्याची राजकन्या. ट्रोजन वॉर या युद्धावर जात असताना ॲगॅमेनॉन या राजाने आर्टेमिस या शिकाऱ्यांच्या देवतेचा पवित्र काळवीट मारला. त्यामुळे क्रोधित झालेल्या या देवतेला प्रसन्न करण्यासाठी या राजाने आपल्या आवडत्या इपिजिनिया या राजकन्येचा त्याला बळी दिला. अशा प्रकारे प्राचीन ग्रीकमधील पौराणिक कथांमध्ये इपिजिनिया ही त्यागाचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. इपिजिनिया या शब्दाचा अर्थच जन्मतः अतिशय कणखर असा आहे आणि याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या इपिजिनिया या भुईचक्राच्या प्रजाती देखील या अर्थाला साजेशा आहेत, कारण त्या तशाच कणखर आणि अतिशय कठीण परिस्थितीत सहज वाढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. इपिजिनियाची ऑर्डर ही लिलियस आहे आणि इपिजिनियाची फॅमिली ही कॉल्चिकेसी आहे. कॉल्चिकेसी हे फॅमिलीला नाव देण्याचं मुख्य कारण असं आहे तर ते म्हणजे यामध्ये कॉल्चिसिन नावाचं अल्कॅलॉइड आढळतं. कॉल्चिसिन हे अतिशय उपयुक्त असं अल्कॅलॉइड आहे ज्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उदाहरणार्थ हे अँटीपॅरेसिटिक आणि त्याचबरोबर अँटीरुमॅटिक म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर पोटेन्शियल पण आहे. पावसाच्या पहिल्या सरी बरसू लागल्यानंतर सड्यावर पांढऱ्या रंगाची फुले दिसू लागतात. पावसाचे चक्र सुरळीत होऊ लागल्यावर या पांढऱ्या रंगाच्या चादरी खालून उगवलेल्या हिरव्या रंगाच्या पातीवर गुलाबी रंगाच्या कळ्या दिसतात. काही दिवसांनी गुलाबी रंगाच्या नक्षीचे जरीकाम असावे अशी फुले या कळ्यांमधून बहरतात. 6 पाकळ्यांच्या या नाजूक फुलामधून पिवळे परागकण डोकावत असतात. या फुलांच्या सुंदरतेची आणि त्यातून डोकावणाऱ्या पिवळ्या परागकणांची भुरळ मधमाशांना देखील पडते. लिली पतंगाचे सुरवंट या हिरव्यागार काड्या आणि नाजूक फुलांना खाताना दिसू लागतात. काही काळातच या सुरवंटांमुळे सर्वत्र पसरलेला गुलाबी रंगाचा सागर अगस्त ऋषीने रागावून पिऊन टाकावा तसा काही तासांमध्ये गायब होतो. जीवन कलेचा त्याग करून त्या दुर्दैवी राजकन्येप्रमाणे इपिजिनियाची ही प्रजात भूमीच्या उदरात गडप होते ती पुन्हा पुढच्या वर्षी फुलून आपल्या रंगांची उधळण करण्यासाठीच. ही प्रजात आहे इपिजिनिया रत्नागिरिका. इपिजिनियाच्या जगभरामध्ये जरी वेगवेगळ्या स्पेसीज आढळत असल्या तरी भारतामध्ये फक्त त्याच्या 6 स्पेसीज आढळतात. तर त्यामध्ये इपिजिनिया मैसोरेन्सिस किंवा त्याचबरोबर इपिजिनिया मॅग्निफिका ह्या काही आढळणाऱ्या स्पेसीज आहेत. मात्र रत्नागिरीच्या लॅटराइट प्लॅटूवर म्हणजेच कातळावर आढळणारी एकमेव वनस्पती म्हणजे इपिजिनिया रत्नागिरिका. महाराष्ट्रात इपिजिनिया या कुळातील 5 प्रजाती आढळतात. त्यापैकी महत्त्वाची प्रजात आहे इपिजिनिया रत्नागिरिका. मराठीत हिला गुलाबी भुईचक्र आणि इंग्रजीत रत्नागिरी ग्रास लिली म्हणतात. ही प्रजात 20 सेंटीमीटर पर्यंत वाढते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून केवळ 8 ठिकाणीच ही प्रजात आढळते. म्हणूनच IUCNच्या लाल यादीत या प्रजातीला संकटग्रस्त प्रजात म्हणून नामांकित करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील रुंधे येथील कातळ सड्यांवर या प्रजातीचा सर्वात मोठा बहर पाहायला मिळतो. इपिजिनिया रत्नागिरिका ही तशी छोटी आणि कंदवर्गीय असणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त रत्नागिरीच्याच कातळावर आढळते. लॅटराइट प्लॅटूवरच आढळणारी ही वनस्पती हे आपल्या परिसराचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. साधारणतः समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर ज्या ठिकाणी लॅटराइट खडक आहे
आणि ज्याच्यावर थोडीशी मातीची लेयर आहे अशा प्रकारच्या उताराच्या भागावर ही वनस्पती आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळते. या वनस्पतीचा पूर्ण कालावधी हा साधारणतः जून ते जुलै या 2 महिन्यामध्ये कंप्लीट होतो. एका वनस्पतीला साधारणतः 6 फुलं येतात आणि ही जी सर्व फुलं आहेत तर ती दिसायला सुद्धा खूप आकर्षक असल्यामुळे त्याचं हे गार्डनिंग आणि हॉर्टिकल्चर याच्या दृष्टीने सुद्धा चांगलंच सिग्निफिकन्स आहे, महत्त्व आहे. इपिजिनिया रत्नागिरिकाशिवाय या कुळातील काही प्रजाती महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ आहेत. यामधील एक प्रजात आहे इपिजिनिया स्टिलाटा. ही प्रजात 15 सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते. तिला जून ते सप्टेंबर दरम्यान गुलाबी रंगाची फुलं येतात. एका वनस्पतीवर साधारण 2 ते 6च्या संख्येने फुलं धरतात. इपिजिनिया पॅलिडा ही देखील राज्यात आढळणारी प्रजात. 8 ते 15 सेंटीमीटर उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान फुलं धरतात. ती पांढरी किंवा फिकट जांभळ्या रंगाची असतात. इपिजिनिया मॅग्निफिका ही प्रजात 60 सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते. तिला सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान फुलं धरतात. या वनस्पतीवर 4च्या संख्येने धरणारी फुलं ती पांढरी किंवा फिकट जांभळ्या रंगाची असतात. जे सडे या अधिवासाला असणारे नैसर्गिक धोके आहेत आणि त्याचबरोबर जे मानवनिर्मित धोके आहेत ते या वनस्पतीला सुद्धा संभवतात. उदाहरण द्यायचं झालं तर अमर्याद गुरेचराई, त्यानंतर बांधकाम, विविध मोठे रासायनिक प्रकल्प सड्यांवरती येणं, यामुळे या वनस्पतीच्या अधिवासाला धोका निर्माण झालेला आहे. इपिजिनियासारख्या दुर्लक्षित प्रजाती हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने जैविक ठेवा आहे. वर्षातील केवळ पावसाळी हंगामापुरता या प्रजाती बहरतात. त्यामुळे अशा वर्षायू वनस्पतींचं जतन करणं त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक आहे.